मित्रांनो 14 जूनपासून भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यामध्ये वनडे मालिका सुरू होणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पहिल्या वनडेसाठी भारताची खतरनाक प्लेइंग 11, कोणतेही खेळाडू प्लेइंग 11मध्ये जागा मिळवू शकतील, संभाव्य प्लेइंग 11 आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर, आपण पाहतात क्रिकेट मराठी। भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला वनडे सामना आता अगदी जवळ आला आहे। या सामन्यापूर्वी भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग 11 समोर आली असून चाहत्यामध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। सर्वात मोठी बातमी म्हणजे संघाचे नेतृत्व शुभमन गिल करणार आहे। तर रोहित शर्मा फिटनेस चाचणी पास झालेला आहे आणि रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे दोघे सलामीला येतील। तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली इंजर्ड झालेला आहे, त्यामुळे ही मालिका खेळणार नाही, तर त्याच्या जागी यशस्वी जयस्वाल खेळेल। चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर आणि पाचव्या क्रमांकावर केएल फलंदाजी करताना दिसू शकतात। ऑलराऊंडर खेळाडू म्हणून हार्दिक पांड्याही इंजर्ड झालेला आहे, तर त्याच्या जागी नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर संघाला संतुलन देतील। फिरकी गोलंदाजीची जबाबदारी कुलदीप यादवकडे असेल। वेगवान गोलंदाजीमध्ये अर्शदीप सिंग, प्रसिद्धी कृष्णा आणि हर्ष दुबे यांना संधी मिळू शकते, त्यामुळे भारताची गोलंदाजी खूप मजबूत दिसत आहे। तर भारताची संभाव्य प्लेइंग 11 आपण पाहूया। तर शुभमन गिल आणि रोहित शर्मा सलामीला येतील। तिसऱ्या क्रमांकावरती विराट कोहली, चौथ्या क्रमांकावरती श्रेयस अय्यर, पाचव्या क्रमांकावरती केएल, सहाव्या क्रमांकावरती नितीश कुमार रेड्डी, सातव्या क्रमांकावरती वॉशिंग्टन सुंदर, आठव्या क्रमांकावरती कुलदीप यादव, नवव्या क्रमांकावरती अर्शदीप सिंग, दहाव्या क्रमांकावरती प्रसिद्धी कृष्णा आणि 11व्या क्रमांकावरती हर्ष दुबे। मित्रांनो, ही प्लेइंग 11 अधिकृत नसून संभाव्य संघ आहे। अंतिम संघ टॉसच्या वेळी जाहीर केला जाईल। तुमच्या मते या संघात आणखी कोणत्या खेळाडूला संधी मिळायला हवी, कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।